अमित शहा महाराष्ट्रात 3 पक्ष चालवतात. अजितदादा, एकनाथ शिंदे कधीही सीएम होणार नाहीत, असं संजय राऊत म्हणालेत. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. यानंतर मुख्यमंत्री पदावरून अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण यानंतरही अनेकदा मुख्यमंत्री पदावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. एकनाथ शिंदे असतील किंवा भाजप नेते असतील, अनेकदा मुख्यमंत्री पदावरून दावे केले गेले. यातच अजित पवार यांनीही या संदर्भात विधान केले. त्यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे. अलीकडच्या काळात महिलांना संधी मिळायला हवी, म्हणून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्णय आम्ही घेतला. महाराष्ट्राला अद्याप महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही. महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे, असं राही भिडे म्हणाल्या. आपल्याला सगळ्यांना तसं वाटत असेल, पण शेवटी योग जुळून यावा लागतो. आता मलाही वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं, पण कुठे जमतं? कधी ना कधी तो योगही जुळून येईल, नाही असं नाही, अशी मन की बात अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखवली होती. राही भिडे म्हणाल्या की उद्याच्याला ह्या महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं, परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो. कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय. त्याच्यामुळं कधी ना कधी तो योग येईल, नाही असं नाही. जसं ममता बॅनर्जी तिथं झाल्या, जयललितांनी स्वतःच्या ताकदीवर तामिळनाडूमध्ये अनेकदा राज्य त्यांनी मिळवलेलं आपण सगळ्यांनी बघितलं. त्यांच्यावर तर एक चित्रपट पण निघाला की कशा प्रकारे त्यांना त्रास सहन करावा लागला, परंतु त्याच्यातनं मात करून त्यांनी तिथं स्वतःचं अम्मा या नावाने त्या फार लोकप्रिय झालेल्या होत्या. काळाच्या नियतीच्या पुढं त्या जास्त काळ आपल्यामध्ये राहू शकल्या नाही, त्या लवकर आपल्याला सोडून गेल्या. परंतु अशा कितीतरी महिलांची नावं ही आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यात मुख्यमंत्री झालेली त्या ठिकाणी घेता येतील. पत्रकारांशी बोलताना त्यावर संजय राऊत यांना विचारलं गेलं आणि त्यांनी प्रतिक्रियेत अजित पवारांवर टीका केली आहे. ते असं म्हणाले की योग कसा येणार? मी नेहमी सांगतो की छगन भुजबळ शिवसेनेत असते तर मुख्यमंत्री झाले असते. नारायण राणे अजून काही काळ थांबले असते तर पुन्हा शिवसेनेतूनच मुख्यमंत्री झाले असते. मनोहर जोशी झाले ना, ते पक्षासोबत राहिले. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. अजित पवार भाजपसोबत राहून मुख्यमंत्री होणार नाहीत. जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर भाजपचे मुख्यमंत्री म्हणून कदाचित भविष्यात होतील, हे त्यांना स्वतः अमित शहा यांनी सांगितलंय, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केलाय. जोपर्यंत वेगळा गट आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. जर त्यांचा पक्ष भाजपत विलीन झाला तर भविष्यात भाजपचा चेहरा म्हणून संधी मिळू शकते. पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल. अमित शहा महाराष्ट्रात 3 पक्ष चालवतात. एक भाजप, दुसरा एकनाथ शिंदेचा पक्ष आणि तिसरा अजित पवारांचा पक्ष. अमित शहा यांच्या पक्षाकडून जो महाराष्ट्राचा शत्रू आहे, त्यांच्याकडून जर कोणी सत्कार घेत असेल तर ती महाराष्ट्राची बदनामी होईल. ज्या अमित शहा यांनी महाराष्ट्र तोडण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी संबंधित पक्ष तोडले, अमित शहा महाराष्ट्रातील नेत्यांचा सत्कार करणार का? अजिबात नाही. आम्ही अमित शहा यांच्या कार्यक्रमाला जाणार नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं. अजित पवार असं म्हणाले की मला ही मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण योग येत नाहीये, मीही एक दिवशी मुख्यमंत्री होईल. तर योग कसा येणार? मी नेहमी सांगतो, छगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते, बरोबर. नारायण राणे अजून काही काळ थांबले असते तर पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेतूनच झाले असते. मनोहर जोशी झाले ना, पक्षाबरोबर राहिले निष्ठेने. भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेले जे मित्र, एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही. जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होतील, हे त्यांना स्वतः अमित शहाने सांगितलेलं आहे. मी लिहिलंय सामना. एकनाथ शिंदे यापुढे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत जोपर्यंत त्यांचा वेगळा पक्ष आहे, वेगळा गट आहे. जर त्यांचा पक्ष भाजपात विलीन झाला तर भविष्यामध्ये भाजपचा एक चेहरा, जसं सिद्धरामय्या झाले, अमुक झाले, इतर पक्षात विलीन होऊ, त्यांना त्यासाठी भाजपात विलीन व्हावं लागेल. हे माझं आकलन आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 ते 4 मे या काळात मुंबईच्या वरळीत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 आयोजित करण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य स्थापन दिवस आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने हे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतरच या साऱ्या चर्चेचा उगम झालाय. आता यावर तुमचं म्हणणं काय? संजय राऊत म्हणतात त्यानुसार एकनाथ शिंदे आणि अजित पवार भविष्यात कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत असं आपल्यालाही वाटतं का? तिन्ही पक्ष अमित शहा चालवतात असं आपल्याला वाटतं का? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा कधी ना कधी पूर्ण होईल का? याबद्दलचंही तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.